आजचा जो गुरुवार आहे तो अतिशय शुभ आहे, कारण आज आहे गुरुपुष्यामृत योग. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपुष्यामृत हा योग धन, समृद्धी आणि दीर्घकालीन लाभासाठी अत्यंत शुभ मानला आहे. या दिवशी करायचा एक छोटासा उपाय मी आपल्याला सांगत आहे. आपल्या देवघरासमोर किंवा महालक्ष्मीच्या फोटोसमोर एका ताटामध्ये थोडेसे तांदूळ, चांदीचं नाणं किंवा साधं नाणं असेल तर तेही चालेल, केशर ठेवायचं. आणि जर आपल्याकडे केशर नसेल तर चिमूटभर हळद वापरू शकता आणि याला धूप, दीप आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा. श्रीसूक्त आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, लक्ष्मीचं कोणतंही स्तोत्र 21 वेळा किंवा 33 वेळा म्हणावं. आणि जर म्हणता येत नसेल तर सरळ यूट्यूबवर शोधा आणि ते घरात लावा. त्याच्यानंतर ही पूजा झाल्यावर हे तांदूळ, नाणे आणि हळद केशरी, पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवावं. पुष्य नक्षत्र हे शनिदेवांच्या अधिपत्याखाली येतं आणि गुरुवारी येणारा पुष्ययोग हा गुरुग्रहाची अतिशय मोठी कृपा वाढवतो. कारण काय, गुरु हा वृद्धी, विस्तार आणि समृद्धीचा कारक मानला जातो. तर शनी महाराज कसे आहेत, स्थैर्य आहे, दीर्घकालीन लाभ देणारे ग्रह आहेत. त्यामुळे या दिवशी केलेले शुभ कार्य आणि आर्थिक संकल्प दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करतात. आणि मात्र लक्षात ठेवा, केवळ नुसते उपाय करून चालत नाहीत, तर प्रामाणिकपणे कष्ट करणं आवश्यक आहे. तुमची ध्येय मोठी ठेवणं आवश्यक आहे, योग्य वर्तन करणं आवश्यक आहे, स्त्रियांचा सन्मान करणं, व्यसनांपासून दूर राहणं आणि सकारात्मक विचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. श्रद्धा आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांना नक्की यश मिळते. धन्यवाद.